हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सिरीज मध्ये आपण भूगोल वैकल्पिक विषयाचे उत्तरलेखन कसे करावे यावर चर्चा करत असतो. रोज आपण एक प्रश्न घेतो सकाळी आणि सायंकाळी समजून घेतो व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नामध्ये नेमकं काय अपेक्षित होतं आणि उत्तरामध्ये कोणकोणते पॉइंट्स येणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे तुमची भूगोल वैकल्पिक विषयाची जी तयारी असेल ती खूप चांगली होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आहे भूगोल वैकल्पिक मध्ये ते लक्षात येईल. जर भूगोल वैकल्पिक विषयाची तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन मध्ये, तर ते कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 7709495797. अदर दॅन कोर्स तुम्हाला जर काही जिओग्राफी ऑप्शनच्या प्रिपरेशन रिलेटेड क्वेरी असेल किंवा तुम्हाला इतर विषयांसाठी काही संबंधित मुद्दे असतील, डाऊट्स असतील, ते सगळे जरी विचारायचे असेल तरी सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण निश्चित वेळ ठरवून काहीतरी डिस्कशन त्यावर करू आणि सकारात्मक काहीतरी बाजू त्यातनं निघेल. राईट, वळू या प्रश्नाकडे. प्रश्न होता एकदम सोपी प्रश्न आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन दी ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक अँड व्होल्कॅनो विथ अप्रोप्रिएट रिझन. भूकंप व ज्वालामुखीचे जागतिक वितरण कारणासह स्पष्ट करा. ठीक आहे. सो या ठिकाणी हा जर प्रश्न तुम्ही बघितला, बऱ्यापैकी जीएस सारखा प्रश्न दिसतोय. जीएस मध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग जेव्हा जीएस मध्ये हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा बऱ्यापैकी तुमच्याजवळ उत्तर रेडी आहे. आपण ज्यावेळेस जागतिक ज्वालामुखी आणि भूकंपांचं वितरण सांगतो त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावर एक जो मोठा भाग आहे जिथे आपल्याला भूकंप व ज्वालामुखी आढळतात, तर त्यामध्ये एक परिप्रशांत सागरीय पेटी आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्कम पॅसिफिक बेल्ट याला आपण म्हणतो. त्यानंतर एक मिड कॉन्टिनेंटल बेल्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय आल्प्स पर्वत असतील, हिमालय असतील, सो ऑन अँड सो फोर्थ. मग एक मध्य अटलांटिकचा भाग आहे. हा जो अटलांटिक महासागराचा मध्य भाग आहे तिथे आपल्याला काही वितरण दिसतं. आणि अदर दॅन दॅट एक इंट्राप्लेट व्होल्कॅनो आणि अर्थक्वेक असतील, आंतरभूपट्ट भूकंप आणि ज्वालामुखी, तर ते कुठे पण होऊ शकतात. राईट, तर अशा प्रकारचे एक जनरल वितरण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. जीएस मध्ये आपण हे शिकलेलो आहे. मग ऑप्शनल मध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, कशा प्रकारे तुमचं जीएस उत्तर तुम्ही ऑप्शनचं उत्तर बनवू शकता ते आपण या ठिकाणी समजून घेऊ क्विकली. सो सगळ्यात पहिले यू इंट्रोडक्शन कडे. आता जेव्हा इंट्रोडक्शनची चर्चा करतोय या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काही खूप तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकत नाही. राईट, का लिहू शकत नाही? एक आपला मुद्दा असू शकतो की एक फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन करा किंवा डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन करा. जर मला डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं आहे तर त्यासाठी माझं डिफाईन करायला खूप काही नाहीये. राईट, तर म्हणून मी डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शनचा अप्रोच घेत नाही. त्यानंतर मी फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन कडे जातोय आणि मग या ठिकाणी जर जागतिक ज्वालामुखी आणि भूकंपाचा वितरणाचं एक मला फॅक्ट द्यायचं आहे, तर प्रॉब्लेम हा होईल जर मी माझे फॅक्ट इंट्रोडक्शन मध्ये खर्च केले तर पुढचे जे आर्ग्युमेंट्स आहे बॉडी पार्ट मध्ये जिथे जिथे मला फॅक्ट्स मेन्शन करायचे आहे ते फॅक्ट मला मेन्शन करता येणार नाही किंवा कुठेतरी ते फॅक्ट्स रिपीट होतील. राईट, तर कोणताच कंटेंट तुमच्या उत्तरामध्ये रिपीट होता कामा नये याची काळजी घ्या. जीएसचं उत्तर असेल किंवा ऑप्शनचं उत्तर असेल. तर म्हणून मी दोन्हीकडे जात नाहीये. मी बेटर काय करतोय, मी एक जेनेरिक इंट्रोडक्शन साठी पर्याय देतोय. राईट, एखादं जेनेरिक इंट्रोडक्शन. आता जेनेरिक इंट्रोडक्शन म्हणजे काय? जनरल स्टेटमेंट करतोय. जनरल स्टेटमेंट काय की बघा, भूकंप व ज्वालामुखीचे जागतिक स्तरावर सुसंबद्ध वितरण आढळते. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय म्हणतो, एक सिस्टमॅटिक डिस्ट्रीब्युशन आहे. रॅन्डम डिस्ट्रीब्युशन आहे का? कसंही वितरण तुम्हाला आढळतंय का? नाही. जेही ज्वालामुखी आणि भूकंपांचं वितरण जागतिक स्तरावर आढळतं हे अत्यंत सुसंबद्ध आहे किंवा सिस्टमॅटिक आहे. त्याची काही कारणं आहेत, त्या कारणांकारण तशा प्रकारचं वितरण तुम्हाला आढळते. राईट, तर एक मी थॉट दिला की माझं जे वितरण आहे त्याचे काहीतरी कारण आहेत. राईट, तर म्हणून ते सिस्टमॅटिक आहे. वारंवार सांगतो, इंट्रोडक्शन ज्यावेळेस तुम्ही करत असाल तुम्ही बॅकलिंक करू शकला पाहिजेत प्रश्नाला. राईट, तर या ठिकाणी मी इंट्रोडक्शन केलं की भूकंप व ज्वालामुखी सुसंबद्ध वितरण आहे आणि या ठिकाणी काय विचारलंय, भूकंप ज्वालामुखीचे वितरण तर विचारलेच आहे, कारण काय. राईट, जर मी म्हणतोय की सुसंबद्ध वितरण आहे याचाच अर्थ काय की या ठिकाणी वितरणाचे काही विशिष्ट कारण आहे. क्लिअर? सो हे झालं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन नंतर वळूया बॉडीकडे. आता खूप सारे कॅन्डिडेट्स बॉडी पार्ट लिहिताना एक मिस्टेक करतील. मिस्टेक काय करतील, ते डायरेक्टली जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा वितरण आहे, वितरण या ठिकाणी मांडतील की बघा जागतिक स्तरावर जे ज्वालामुखीचं वितरण आहे ते परिप्रशांत सागरीय पेटी, मध्य अटलांटिक क्षेत्र किंवा मध्य खंडीय भाग हे सगळे वितरण देतील आणि मग पुढचा भाग लिहितील.
असं करायचं नाहीये. इथे एक बारीक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे, थोडक्यात एकदम काही मोजक्या शब्दांमध्ये 10-20 शब्दांमध्ये मी हे सांगेल की बघा, जेव्हा आपण भूकंप किंवा ज्वालामुखी घटना होताना बघतो तर त्यांची नेमकी कारणं काय. तर मी सुरुवातीला 20 किंवा 30 शब्दांमध्ये हे सांगितलं की जागतिक स्तरावर जे भूकंप किंवा ज्वालामुखी होतात त्याची कारणं भूपट्ट विवर्तनिकी असू शकते, ज्यामध्ये अभिसरण सीमा, अपसरण सीमा किंवा भूपट्ट विवर्तनी व्यतिरिक्त तप्तस्थ ज्वालामुखी असू शकतात, किंवा जेव्हा आपण भूकंपांची चर्चा करतो तर भ्रंश किंवा फॉल्टची निर्मिती होऊन ज्वालामुखी भूकंप क्रिया या ठिकाणी होऊ शकते. मी कारण सांगितली, थोडक्यात सांगितली, एक्सप्लेन करत बसू नका. हे एक्सप्लेन करत बसू नका की अभिसरण सीमांमध्ये ज्वालामुखी कसे होतात किंवा अपसरण मध्ये काय होईल, तप्तस्थळामध्ये काय होईल. ते अपेक्षित नाहीये, त्याची गरज पण नाहीये. पण तुमच्या आर्ग्युमेंटला पुढे तुम्हाला काय सांगायचंय, प्रश्नामध्ये काय विचारलंय की जे वितरण आहे त्या वितरणाचं कारणांसह स्पष्टीकरण द्या, रिझन एक्सप्लेनेशन द्यायचंय, कारण सांगायची आहेत. राईट. मग मी कारण सांगत असताना कुठेतरी एक पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड क्रिएट करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि जेव्हा मी भूकंप व ज्वालामुखीची इन जनरल प्रोसेस सांगितली, कारण सांगितली, तर मी एक बॅकग्राऊंड क्रिएट केला. राईट. आता पुढे जेव्हा मी वितरणाची चर्चा करेल, वितरणामध्ये हा लगेच बॅकग्राऊंड कामाला येईल. क्लिअर. देन मी आलो दुसऱ्या पार्टकडे उत्तराच्या, भूकंपांचं वितरण कशा प्रकारे होते. आणि जेव्हा भूकंपांचं वितरण मी सांगतोय तर प्रत्येक क्षेत्र सांगतोय, जसं परिप्रशांत सागरीय पेटी मी या ठिकाणी सांगितली, किंवा मध्य अटलांटिक असेल, मध्य भूखंडीय, आंतरभूपट्ट, हे सगळेच्या सगळे क्षेत्र सांगितले ज्या क्षेत्रांमध्ये ज्वालामुखी आणि भूकंप क्रिया प्रामुख्याने होताना आपल्याला आढळते. ज्या ज्या ठिकाणी आकडेवारी उपलब्ध होती, जशी याची आकडेवारी उपलब्ध आहे की 90% भूकंप आणि 75% ज्वालामुखी क्रिया कुठे होताना आढळते, तर सर्कम पॅसिफिक बेल्ट किंवा परिप्रशांत महासागरीय पेटीमध्ये होताना आढळते. त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी दिलंय, कारण की प्रश्नामध्ये काय विचारलंय, कारणांसह स्पष्ट करा. क्लिअर. तर मग या ठिकाणी मी कारण पण स्पष्ट करेल की हा कसा भाग आहे, भूपट्टांच्या अभिसरणाचा भाग आहे, आणि म्हणून इथे भूकंप व ज्वालामुखी घटना होताना आपल्याला आढळतात. तर हे अशा प्रकारचं स्पष्टीकरण प्रत्येक क्षेत्रासाठी द्यायचंय. मध्य अटलांटिक साठी मी स्पष्टीकरण दिलंय. मध्य भूखंडीय क्षेत्र जे आहेत, म्हणजेच आल्प्स पर्वत असतील किंवा हिमालयाचे भाग असतील, त्यांच्यासाठी या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि आंतरभूपट्टासाठी मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कशा प्रकारे आंतरभूपट्टांमध्ये किंवा भूपट्टांच्या अंतर्गत भागांमध्ये तप्तस्थ ज्वालामुखी क्रिया किंवा भ्रंशांच्या निर्मिती कारण भूकंप होऊ शकतात. क्लिअर. अगेन काय सुटतंय, तर एक मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने जो सुटतोय तो म्हणजे उदाहरण. राईट. प्रत्येक ठिकाणी उदाहरण द्या. जर मी परिप्रशांत सागरीय क्षेत्राची चर्चा करतोय तर या ठिकाणी होणारे ज्वालामुखी सांगा, जे काही सक्रिय ज्वालामुखी असेल. अनेक ज्वालामुखी तुम्ही इथे देऊ शकता. फिलिपिन्स मधला पिनाटुबो सांगू शकता, जपान मधला फुजियामा सांगू शकता. त्यानंतर तुम्ही जर अँडीज मध्ये गेलात तर कोटोपाक्सी म्हणून ज्वालामुखी आहे. अनेक ज्वालामुखी तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर सिमिलरली तुम्ही भूकंप सांगू शकता. जपानचे भूकंप सांगा, फिलिपिन्स मधले भूकंप सांगा, चिली मधले भूकंप सांगा. राईट. तर ऑलरेडी मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याजवळ एक डेटा सेट रेडी पाहिजे. डेटा सेट काय रेडी करायचा होता, जागतिक स्तरावरील महत्वाचे जे काही भूकंप घडलेले आहेत मागच्या 20-25 वर्षांमधले, ते कुठेतरी नोंद करून ठेवून द्या. राईट. टेबल सांगितला होता लास्ट टू लास्ट, एक जर तुम्ही उत्तर बघितलं त्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली कसा टेबल क्रिएट करायचा होता. सिमिलरली भारताच्या संदर्भात पण ही एक ऍक्टिव्हिटी करून ठेवून द्या. आता हे मी करायला का सांगतो, एवढा डेटा प्रिपेअर करायला का सांगतो, कारण की जेव्हा तुम्ही ऑप्शनचं उत्तर लिहितात त्याच्यामध्ये थोडासा क्रक्स आणखी असला पाहिजे, जीएस पेक्षा वेगळं असलं पाहिजे, जीएस पेक्षा डेटा जास्त असला पाहिजे. राईट. सो जेव्हा मी परिप्रशांत महासागरीय क्षेत्र सांगतोय तर ज्वालामुखी मी सांगू शकलो पाहिजे, कोणकोणत्या देशांमध्ये कोणकोणत्या ज्वालामुखी आहे किंवा कोणकोणत्या महत्वाच्या भूकंपाच्या घटना या भागामध्ये झाल्या. सिमिलरली मग मी मध्य अटलांटिक क्षेत्रामध्ये आलो. राईट. मध्य अटलांटिक क्षेत्रामध्ये ज्वालामुखी क्रिया होताना आपल्याला आढळते. अझोरेज ज्वालामुखी सारखे मी उदाहरणं देऊ शकतो, किंवा आइसलँडच्या ज्वालामुखी सारखे मी या ठिकाणी उदाहरणं देऊ शकतो. त्यानंतर मध्य भूखंडीय क्षेत्र. मध्य भूखंडीय क्षेत्र म्हणजे आल्प्स पर्वतांचा भाग आणि हिमालयांचा भाग. हिमालयामध्ये होणारे भूकंपांची उदाहरणं द्या. आता हिमालयांमध्ये ज्वालामुखी क्रिया होत नसते, ते तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करून सांगायला लागेल की भूकंप फक्त आढळतात हिमालयाच्या क्षेत्रांमध्ये, ज्वालामुखी क्रिया होत नाही. जेव्हा तुम्ही आल्प्स पर्वतांचे भाग सांगताय, युरोपमधले भाग सांगताय, तिथे ज्वालामुखी क्रिया आणि भूकंप दोन्ही आढळतात. भूकंपाचं एक लेटेस्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, तुर्कीचा भूकंप.
ज्वालामुखी क्रियांची उदाहरणं द्यायची झाली तर स्ट्रॉम्बोलियन व्होल्कॅनो, व्हेसुव्हियस व्होल्कॅनो, राईट, अशी काही उदाहरणं तुम्ही या ठिकाणी मध्य भूखंडीय क्षेत्रांसाठी देऊ शकता. आणि त्यानंतर आंतरभूपट्टांची जेव्हा आपण चर्चा करतोय तर आंतरभूपट्टांमध्ये तप्तस्थळ ज्वालामुखी सांगा, हवाईसारखे ज्वालामुखी सांगा, येलोस्टोन नॅशनल पार्क मधला जो ज्वालामुखी आहे त्याची त्या ठिकाणी चर्चा करा. अदर दॅन दॅट जर भूकंप सांगायचे झाले, भारतातले एक बेस्ट एक्झाम्पल देतो भ्रंश भूकंपांचं, राईट. भ्रंश भूकंपांमध्ये भारतामध्ये कोयनाचा भूकंप सांगू शकता, किल्लारीचा भूकंप सांगू शकता, जबलपूरचा भूकंप सांगू शकता, राईट. सो अशा प्रकारे तुमचं उत्तर या ठिकाणी बिल्ड होणं अपेक्षित आहे. या लेवलची डिटेलिंग तुम्हाला या ठिकाणी करायला लागेल आणि अशा प्रकारचा स्ट्रक्चर तुम्हाला तुमच्या उत्तराला द्यायला लागेल. त्यानंतर अपेक्षित हे सुद्धा आहे की तुम्ही हा नकाशा काढावा. ठीक आहे, खूप प्रिसाइज काढता येणार नाही, बट एक रफ तुम्ही नकाशा काढणं अपेक्षित आहे, राईट. कन्क्लुजन जर सांगायचं झालं, अगेन ह्युमन जिओग्राफीकडे कन्क्लुजन घेऊन जा. सांगा कशा प्रकारे हे भूकंप व ज्वालामुखी जे आहे ते मानवी जीवनावर प्रभाव टाकतात आणि त्या संदर्भात जी काही प्रिपेअर्डनेस किंवा तयारी आपल्याला करून ठेवायची आहे ती काय काय असू शकते. क्लिअर. तर हे होतं आणखी एक समर्पण मधलं उत्तर. भेटूया पुढच्या सेशनमध्ये अशाच प्रकारच्या प्रश्नांसोबत आणि अशाच उत्तरांसोबत. थँक्यू एव्हरीवन.